नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 6व्या खेलो इंडिया युथ गेम्सचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच तामिळनाडू या राज्यामध्ये 6व्या खेलो इंडिया युथ गेम्सचं आयोजन करण्यात येणार आहे. हे जे गेम्स आहेत हे पुढच्या वर्षी 19 ते 31 जानेवारी दरम्यान चेन्नई, त्रिची, मदुराई आणि कोइंबतूर या शहरामध्ये आयोजित केले जातील. आणि मित्रांनो, या गेम्स मधील शुभंकराचं नाव काय आहे? तर वीरा मंगाई वेलुनाचियार असं या शुभंकराचं नाव आहे. मित्रांनो, काल आपण हा प्रश्न पाहिला होता. तानसेन महोत्सवात 1500 तबला वादकांनी तबला वादन करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. पण काही न्यूज पेपर मध्ये येते 1282 सुद्धा दिलेला आहे. त्यासाठी दोन्ही पॉइंट नोट करून घ्या. आणि आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर आता या 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद हे चिराग सेन यांनी पटकावलेलं आहे. चिराग सेन हे उत्तराखंड राज्याचे बॅडमिंटनपटू आहेत व आता राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारे ते उत्तराखंडचे पहिलेच बॅडमिंटनपटू ठरलेले आहेत. त्यांनी अंतिम सामन्यात तेलंगणाच्या थारुन एम यांना हरून ही स्पर्धा जिंकलेली आहे. यामधील महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर अनमोल खरब यांनी महिला एकेरीचं, पुरुष दुहेरीचं पृथ्वी रॉय आणि सूरज गोला, महिला दुहेरीचं विजेतेपद हे प्रिया देवी आणि श्रुती मिश्रा यांनी पटकावलं आहे. आणि जी 85वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा होती याचं आयोजन आसाम मधील गुवाहाटी येथे करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वसाधारण जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल करणारी पहिली हिंदू महिला कोण ठरली आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वसाधारण जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल करणारी सविरा प्रकाश ही पहिली हिंदू महिला ठरलेली आहे. पाकिस्तानमध्ये पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत आणि या पाकिस्तानमधील 16व्या नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीत सविरा प्रकाश या खैबर पख्तूनख्वा मधील बुनेर जिल्ह्यातून ही सार्वत्रिक निवडणूक लढविणार आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवा, ते कोणत्या जिल्ह्यातून निवडणूक लढविणार आहेत? तर बुनेर जिल्ह्यातून त्या निवडणूक लढविणार आहेत. आणि त्या कोणत्या पक्षाच्या तिकिटावर ही निवडणूक लढविणार आहेत? तर पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या तिकिटावर त्या निवडणूक लढविणार आहेत. आणि या पक्षाचं इलेक्शन सिम्बॉल काय आहे? तर बाण हे या पक्षाचं इलेक्शन सिम्बॉल आहे. यासच मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवा, इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनच्या संचालन समितीची सदस्य बनणारी पहिल्या भारतीय महिला या विटा दानी ठरल्या आहेत. नासाचे मार्स रोव्हर चालवणारी पहिली भारतीय महिला अक्षता कृष्णमूर्ती, भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कमांडर पी देवस्थळी, लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला वैमानिक अवनी चतुर्वेदी, शौर्य पुरस्काराने सन्मानित होणारी हवाई दलातील पहिली महिला अधिकारी दीपिका मिश्रा, भारतीय सशस्त्र दलात एडी कॅम्प म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला मनीषा पाधी, क्रॅश फायर टेंडर चालवणाऱ्या देशातील पहिल्या महिला दिशा नाईक, मिलिटरी हॉस्पिटल सर्व्हिसेसच्या महासंचालक बनणाऱ्या पहिल्या महिला साधना सक्सेना नायर, ओडिशा विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा प्रमिला मलिक, तर ब्रिटनमधील पुरुषांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अंपायरिंग करणाऱ्या पहिल्या महिला या स्यू रेडफर्न ठरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा. फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत प्रथम स्थान कोणी पटकावलं आहे? तर नुकतेच आता फोर्ब्सने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंची यादी प्रकाशित केली आहे व यामध्ये प्रथम स्थान हे इगा स्विटेक यांनी पटकावलेलं आहे. इगा स्विटेक या कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत? तर त्या पोलंड या देशाच्या टेनिस खेळाडू आहेत आणि त्यांची कमाई ही 23.9 दशलक्ष डॉलर इतकी आहे व यासह त्यांनी या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोण आहेत? तर दुसऱ्या क्रमांकावर चीनच्या एलिन ग्यू आहेत. यांची कमाई ही 22.1 दशलक्ष डॉलर इतकी आहे. तिसऱ्यावर अमेरिकेच्या कोको गॉफ आहेत. यांची कमाई ही 21.7 दशलक्ष डॉलर इतकी आहे. चौथ्यावर एम्मा रादुकानू आहेत. या युनायटेड किंगडमचे खेळाडू असून त्यांची कमाई ही 15.2 दशलक्ष डॉलर इतकी आहे. तर पाचवा क्रमांक हा जपानच्या नाओमी ओसाका यांनी पटकावलेला आहे. त्यांची एकूण कमाई ही 15 दशलक्ष डॉलर इतकी आहे. बरं, भारताच्या कोणत्या महिला खेळाडूने या पहिल्या 20 क्रमांकामध्ये स्थान पटकावलं आहे? तर भारताच्या बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांनी यामध्ये 16वा क्रमांक पटकावलेला आहे. त्यांची एकूण कमाई किती आहे? तर 7.1 दशलक्ष डॉलर इतकी पी.व्ही. सिंधू यांची कमाई आहे. प्रश्न क्रमांक चौथा. फिफा क्लब विश्वचषक 2023 विजेतेपद कोणत्या क्लबनं पटकावलं आहे? अलीकडेच आता फिफा क्लब विश्वचषक आयोजित करण्यात आला होता
व त्याचं विजेतेपद मँचेस्टर सिटीनं पटकावलेलं आहे. मँचेस्टर सिटीने अंतिम सामन्यात फ्लुमिनेन्सला हरून प्रथमच्या क्लब वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं आहे. हा जो क्लब विश्वचषक आहे याचं आयोजन सौदी अरेबियातील जद्दा येथे करण्यात आलं होतं. ही या क्लब विश्वचषकाची 20वी आवृत्ती असून याचं आयोजन 12 ते 22 डिसेंबर दरम्यान करण्यात आलं होतं. यामध्ये एकूण किती संघ सहभागी होते तर 7 संघ यामध्ये सहभागी होते व या विश्वचषकातील फेअर प्ले अवॉर्डने आल इतिहाद या क्लबला सन्मानित करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 26 डिसेंबर रोजी खालीलपैकी कोणत्या युद्धनौकेचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच INS इम्फाळचा 26 डिसेंबर रोजी भारतीय नौदलात समावेश करण्यात आलेला आहे. हे जे INS इम्फाळ जहाज आहे हे प्रोजेक्ट 15B वर्गातील विशाखापट्टणम श्रेणीतील 4 जहाजांपैकी तिसरं जहाज आहे. याआधी हे जहाज 20 ऑक्टोबर रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलं होतं व आता औपचारिकरित्या या जहाजाचा समावेश भारतीय नौदलामध्ये करण्यात आलेला आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं की INS इम्फाळ या जहाजावरूनच ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी सुद्धा घेण्यात आलेली आहे. या जहाजाची निर्मिती कोणी केली तर माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने या जहाजाची निर्मिती केली आहे. याविषयी अजून सांगायचं झालं तर या जहाजाची एकूण लांबी ही 164 मीटर इतकी आहे व या जहाजाच्या निर्मितीत स्वदेशी पोलाद DMR 249A चा वापर करण्यात आलेला आहे. हे जहाज ब्रह्मोस आणि बराकेट या क्षेपणास्त्रांनी सुद्धा सुसज्ज आहे आणि नौदलाच्या ताफ्यातील महिला कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय करणारे INS इम्फाळ हे पहिलं जहाज आहे. बरं, या प्रोजेक्ट 15B अंतर्गत जे 4 जहाज निर्माण करण्यात येत आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करा. यामध्ये विशाखापट्टणम, मुर्मुगाव, इम्फाळ आणि सुरत या 4 जहाजांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 6. इंडिया स्किल रिपोर्टनुसार कोणते राज्य काम करण्यासाठी सर्वाधिक पसंतीचं राज्य ठरलं आहे? तर आता या इंडिया स्किल्स रिपोर्टनुसार केरळ हे राज्य काम करण्यासाठी सर्वाधिक पसंतीचं राज्य ठरलेलं आहे. तसेच या रिपोर्टमधील माहितीनुसार महिला आणि पुरुष गटामध्ये केरळ हे सर्वाधिक पसंतीचं राज्य ठरलेलं आहे. या रिपोर्टमधील इतर माहितीनुसार अत्यावश्यक कौशल्य असलेल्या सर्वेक्षण केलेल्या तरुणांमधील भारतातील एकूण रोजगार क्षमता ही 51.25% पर्यंत वाढली आहे. हरियाणा या राज्यात सर्वाधिक रोजगारक्षम तरुणांची संख्या ही 76.47% इतकी आहे. 22 ते 25 वयोगटातील सर्वाधिक प्रतिभावान कारागीर हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहेत. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात ही संख्या 71.97% इतकी होती. प्रश्न क्रमांक 7 पहा. मुख्य सचिवांच्या 3ऱ्या राष्ट्रीय परिषदेचं अध्यक्षपद कोण भूषवणार आहेत? तर आता या मुख्य सचिवांची 3री राष्ट्रीय परिषद ही नवी दिल्लीमध्ये आयोजित होणार असून याचं अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूषवणार आहेत. ही जी परिषद आहे ही परिषद 27 ते 29 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. मित्रांनो, मुख्य सचिवांची पहिली राष्ट्रीय परिषद ही जून 2022 मध्ये धर्मशाला येथे आयोजित करण्यात आली होती. 2 जानेवारी 2023 मध्ये दिल्लीत पार पडली होती. तर आता या 3ऱ्या बैठकीचं आयोजन डिसेंबर 2023 मध्ये दिल्लीतच करण्यात येत आहे. बरं, या परिषदेची थीम काय आहे तर ईज ऑफ लिव्हिंग अशी या परिषदेची थीम आहे. 8वा प्रश्न पहा. भारताने कोणत्या देशासोबत भविष्यातील वीज पुरवठ्यासाठी कुडनकुलम अणुऊर्जा प्लांट करारावर स्वाक्षरी केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे आता भारताने रशिया या देशासोबत भविष्यातील वीज पुरवठ्यासाठी कुडनकुलम अणुऊर्जा प्लांट करारावर स्वाक्षरी केलेली आहे. मित्रांनो, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे 5 दिवसीय रशियाच्या दौऱ्यावर गेले आहेत व त्या दरम्यानच त्यांनी 26 डिसेंबर रोजी हा करार केला आहे. बरं, हा जो कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यात स्थित आहे तर हा प्रकल्प तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे. यासह भारतातील जे इतर अणुऊर्जा प्रकल्प आहेत ते कोणत्या राज्यात आहेत हे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये नरोरा अणुऊर्जा प्रकल्प उत्तर प्रदेशमध्ये आहे, रावतभाटा राजस्थान, काकरापारा गुजरात, तारापूर महाराष्ट्र, केगा कर्नाटक आणि कल्पकम व कुडनकुलम हे 2 अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच कोणत्या विद्यापीठाने 1400 स्वातंत्र्य सैनिकांच्या नावासह एक श्रद्धांजली भिंत बांधण्याची घोषणा केली आहे? तर आता अशा प्रकारची भिंत बांधण्याची घोषणा ही जवाहरलाल नेहरू विद्यापीठानं केलेली आहे आणि या भिंतीसहच या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये 100 फूट उंच तिरंगा ध्वजही लावण्यात येणार आहे. या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली होती तर 22 एप्रिल 1969 रोजी या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. आजच्या सत्रातील शेवटचा प्रश्न पहा. महामारी तयारीचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो?
तर हा जो दिवस आहे हा दिवस दरवर्षी 27 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. या दिवसाची सुरुवात करण्याची घोषणा कधी करण्यात आली होती? तर 2020 मध्ये संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती व तेव्हापासून हा दिवस 27 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. प्रथमच देण्यात येणाऱ्या दिव्यांग क्रीडा पुरस्कारात सर्वोत्कृष्ट पुरुष ॲथलीट पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.